लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही हे खरंय. इथं जर गाढवाचं गोड होत असेल तर मुंगी कसा त्रांजून दूध देणार नाही. अवघड आहे कलियुगाचं. वनात का सौगीत गाय. आता ज्याचा आवाज निघणार ते काही शिवरंजनी म्हणणार आहे का? काय म्हणा माऊली ना आपल्यासारखे भामटे ऐकतात बी त्यांचं माय बाबा. काय आमच्याकडं अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. आमच्याकडं सारे भामट्यांवर आहे पण संतांवर चमत्कार नावाची गोष्ट जगात नसती बरं का. त्याच्या पाया पडल्यावर लिकरू झालं. तुझ्या प्रारब्धात होतं तेव्हा लिकरू. तू चुकून त्याच्या पाया पडला. ती कावळा उडायला फांदी तुटाया गाठ पडली. दुसरं काही अवघड आहे रे तुमचं. एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे पण मरू दे. महाराज म्हणले हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला म्हणला भामटा आहे तू. वर्ष झालं लिकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात बुंबलू नको झालं नाही म्हणून दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला म्हणला पक्का भामटा आहे तू. सगळ्याला सांगत असो जो नारळ काय फायद्याचं नाही. लाईनी लागून माणसं उभं आहे तुझ्या पाया पडाय. मी सगळ्याला सांगत असतो 2 नारळ घेतली 1 लिकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही रे. तुझ्या बाबतीत 2दा फसला. तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे जेवढी माणसं माझ्याकडे लिकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली. तू 2दा एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्हीच सांगाल लकमापूरकर. मी तुमच्या गावाचं नाव कसलं भारी घेते ना तुम्ही असलं घेताच. तोडून घेते मी माय बरं का. किती नारळ दिलं लेकरू होईल. मग मी तुम्हाला सांगते तुम्ही किती भजन केल्यावर देव भेटेल. द्वैताची झाडणी गुरु विनज्ञा तया कैचे कीर्तन घडेल नामी. नामासी विनमुख तो नर पापिया आणि हरिविन दावया. काय माणसं म्हणतात ताई निघालतो कीर्तनाला पण काम आलं म्हणून आलं नाही. काय म्हणले ताई आलत पण बसलं नाही. काय म्हणले ताई बसलं पण मधनच गेलं. काही म्हणले ताई शेवटपर्यंत बसलं पण कळलंच नाही. तुमची चूकच नाही. तुम्ही कीर्तनाच्या मंडपापर्यंत पोहोचले नाही मायबाप तुमची चूक नाही. तुम्हाला मंडपात बसू वाटत नाही कीर्तन कळत नाही कीर्तनात मन लागत नाही तुमची चूक नाही. माझे ज्ञानोबाराय म्हणतात तुमचं पाप तुम्हाला कीर्तन करू देत नाही. हे सगळ्यात मोठी ताकद. नामासी विनमुख तो नर तुमचं पाप जे तुम्हाला हिता म्हणजे नामाच्या हिताआड कोण येतं. पाप आले हिताआड पाप येतं. हिताच्या चांगल्या गोष्टीच्या आड काय येतं पाप येतं. आणि जेव्हा पाप जास्त होतं त्यावेळेस मानवरूपी जन्म मिळत. पाप आणि पुण्य दोन्ही समान लागतात तेव्हा हा जन्म मिळतो. मग एवढा चांगला जन्म मिळाला मग कीर्तनाच्या जागी काय हरकत आहे. कीर्तनाची जागा आजकालच्या लोकांना वैभव कळे ना मायबाप. खरं तर कीर्तनाला विनोदाची गरज नाही पण माणसं बसावी म्हणून विनोद करावा लागतो. पण कीर्तन इतकं सामर्थ्यवान मायबाप. तुम्ही कसंही कीर्तन करा. ज्या क्षणी तुम्ही कीर्तन चालू केलं ना ज्या क्षणी कीर्तनाचा मंडप सांगते. आजकालच्या लोकांना कीर्तन माहीत नाही हो. कीर्तन खेडेगाव जरा बरं आहे. शहरातलं काय काय गाबाळ फोन करून म्हणतं ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय र मी. तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का. आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होतं. महाराज लोकांना घुशी होतोय. त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय. उगत ती तुझं सोयाबीन खुरपी ते मुकादमच आहे मी. काय बोलताला का. त्याच्यापेक्षा भंगार तुमची सुपारी किती. ह्याला उकला धरून मुसळात न काढला पाहिजे. सुपारी विचारतोय बरं देऊन देऊन दिशील किती. जयाच्या द्वारी सोन्याची जयाची हे द्वारी सोन्याचा जयाची हे विचार करा घरात किती असेल. माझ्या
आईच्या दारात जर सोन्याचं झाड आहे तर विचार करा घरात किती असेल, आणि विचार करा मग आम्ही किती श्रीमंत असू. चल होईन भिकारी पण पंढरीचा भिकारी हो पण वार करी हो. का बरं? धर्मशास्त्र सांगतं पैसा म्हणजे काय? विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे काय ताकद. नाथ बाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. एवढी श्रीमंती. ही श्रीमंती नाही, आता श्रीमंती आहे का? या श्रीमंतीला कोण खातं? जगाचा मालक ज्यांच्या घरी दारात राहून गुलामी करायचा ती श्रीमंती नाथबाबांची होती. कावडीने पाणीच्या घरी चक्र पाणी निळोबाराय म्हणतात. काय ताकद असेल त्या नाथबाबांची महाराज. मस्तक चरण माझं, चरणावर मस्तक आहे माझं मायबाप. श्रीमंती. तुकोबारायची बायको पुण्याची, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. बर का? लखमापूरच्या माय मावल्या 3500 3500 एकर ऊस आहे. लखमापुरात नाही, पुण्यात. तरी नवऱ्याच्या घरी मिठ्ठा सोबत भाकरी खायची, 4 ठिगळाची साडी नेसायची, तक्रार करीत. तुमचा आठवा 2 BHK आपल्या बापाचा. काय भांडती महाराज. दारात यू भांडती. काय भांडती माय. जरा मोठ्याची करावी मग तर मेलाच. आपल्यापेक्षा थोडी मोठ्याची बायको करावी रे. काय बोलती. माझा बाप काय भिकारी नव्हता, तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिलंय. लय मोठ्याची मी. माझं डोळं फुटलं मी तुला होय म्हणलं. तुझ्या आधी लय चांगलं चांगलं बघायला आलतं मला. माझं नशीब नास तू आहे माझ्या पदरात पाडला. अरे माझ्या घरी काय दलिंद्री नव्हती लागली तुझ्या घरात भीक मागाया. होय ग माय, होय ग. खरंच होय ग. खरंच तुम्ही लय श्रीमंत आहे. माय पांडुरंगाच्या व्यासपीठावर सांगते. आई शपथ आपण लय श्रीमंत आहे. पण आपला बाप श्रीमंत आहे म्हणून आपण श्रीमंत नाही. जगाच्या बापाने आपल्याला स्त्री म्हणून जन्माला घातली. सगळ्यात मोठी श्रीमंती माया. यत्र नारीस तो पूज्यंते रमन्ते तत्र देवता. हे धर्मशास्त्र आहे आपलं. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंताचा वास आहे. गोड आहे ग माय. तुम्ही तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे ग माय. फक्त तोंड सोडून द्यायचं माय. लय अवघड आहे. म्हणजे चूक तुमची बी नाही. तीच त्या म्हणजे स्त्रियांचा जन्मतच असतो मायबाप. ती काय आहे, स्त्रियांना कंठ असतो, पुरुषाला असतो, स्त्रियाला लगे वय म्हणलं. सगळ्यालाच वय नसतंय. जरा विचार बी करायचा की. सॉरी, पुरुषाला कंठ असतं. ते आमचे सर असे करायचे. त्यांचं चुकायचं आणि ती म्हणायची तुम्हाला येते का बघते माझ्या बाबा. तसं का माहिती. म्हणजे ती गणित चुकायचे. गणिताचे सर होते आमचे. ते गणित चुकायचे. त्या म्हणलं का नाही सर हातचा चुकलाय, तुम्हाला येतोय का बघत होतो. तसं चुकलं माझंच होतं पण मी उगं तुमच्यावर ढकलीलं महाराज बरं का. हां, तर स्त्रियाला कंठ नसतो, पुरुषाला असतो. हां हां नाही पण आमच्यावर आलं की तुमची लईच खसखस पिटते मायबाप बरं का. आम्ही आमच्यावर घ्यावं. हां चला या विषयाकडे. काय ऑब्झर्व करा. पुरुषाला कंठ असतो, स्त्रियांना कंठ. हां तुम्ही आतल्या गाठीचं रे. तसं नाही, तुम्ही आतल्या गाठीचं नाही, तुमची गाठ आतली मायबाप बरं का. आत तुमच्या गाठ असते मायबाप. आणि स्त्रिया मन मोकळ्या, त्यांच्या पोटात काय राहत पण राहत नाही. हे बी चांगलं आहे का वाईट आहे ती मला आजपर्यंत कळलं नाही, पण राहत नाही. चला या विषयात. पण स्त्रीमध्ये ताकद नाही. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण भिका पाटलाचा रामाचा भाऊ आहे बापर का. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण गेले. मग द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी पोटी आणायला कोणाला पाठवलं? मारुतीरायाला द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी पोटी सापडली. अख्खा पर्वत घेतला, लंकेकडे निघाले. मध्ये लागली अयोध्या. भरतांनी पाहिलं काय आहे वर्जाच्या सावलीनं अख्खी अयोध्या व्यापली. बाण मारला. मारुतीरायाला कुठल्याच बाणाने काहीच होणार नाही. पण भक्त कुणाला म्हणावं लक्षात घ्या. प्रभूचं नाम घेऊन जर काळ आलाय, प्रभूचं नाम घेऊन काळ आलाय. कोण आलाय? काळ. मृत्यू आलाय, काळ आलाय. प्रभूचं नाम घेऊन काळ आलाय. माझ्या प्रभूवर एवढा विश्वास आहे की तो काळही माझा घात करू शकत नाही. याला विश्वास म्हणायचा आणि याला भक्त म्हणायचं. त्या बाणावर राम राम लिहिलंय. मारुतीराय म्हणले ह्या बाणानं मला काहीच होणार नाही, कारण त्याच्यावर माझ्या प्रभूचं
नाव आहे, कारण बाण कुठला? रामनगरीतला, अयोध्येतल्या भरतांनी मारलेला. राम राम लिहिल्यामुळे मारुतीरायांनी बाण स्वीकारला. कोणी मारला? रामबंधू भरत आहे. आपण रामदास मारुती आहे, पर्वत घेऊन संजीवनी पुटी घेऊन चाललोय, सापडली नाही, अख्खा पर्वत उचलला. लक्ष्मणाला शक्ती लागली, सूर्योदयाच्या आधी पोचायचं, नाही पोचलो तर जीव जाईल त्यांचा. कधी झालं, कसं झालं, कसं काय झालं, अजून वाढली त्यांची अपेक्षा. मारुतीराय म्हणले प्रश्नाचं उत्तर दिलं असतं स्वामी, पण मला जायचंय, मी पोचलो नाही, माझ्यामुळे काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकणार, मला अगोदर पोचू दे. पण एखादा प्रश्न तरी उत्तर द्या. त्यांच्या विरहामध्ये आयुष्य गेलं माझं, एखादं जरी उत्तर कळालं असतं तर पुढचे काही दिवस चांगले गेले असते माझे. तिकडून उर्मिला आल्या. उर्मिला कानेटकर, लक्ष्मणाची पत्नी मायबाप. तिकडून उर्मिला माता आल्या आणि उर्मिला माता म्हणतात, भाऊजी काळजी करू नका, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी आहे. ताकद लक्षात घ्या. साधी पतीवर प्रेम असणारी, संसारावर निष्ठा असणारी उर्मिला माता सूर्याला सांगतेय, कुणाला? भास्कराला सांगतेय, सूर्याला सांगतेय, सूर्या माझ्या पतीचं आयुष्य जर तुझ्या उगवण्यावर अवलंबून असेल ना, तर पतिव्रता म्हणून सांगते, मारुतीराया पोचायच्या आधी जर उगवलास ना तर जळून खाक होशील. सूर्याची हिंमत नाही माय बाप उगवायची. निसर्गाला ही चालवावं एवढी ताकद एका स्त्रीमध्ये. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोचले नाही, मारुतीराया पोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. वन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. लय गोडे ग माय तुम्ही. फक्त नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीबाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला तुझ्या पाया पडतो, सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. तेवढी एक गोष्ट, बाकी सगळ्या गोड आहेत तुम्ही माय. अगं तुम्ही करता म्हणून तर आम्ही उभा आहेत ग. माझी आई आहे म्हणून मी ताज उभा आहे. काय माझ्या आईनं संसार केला माय, काय संसार. खरं सांगते पोरापोरींनो, मरणं लय सोपं आहे, मरणं लय सोपं आहे, जगणं लय अवघड आहे. माझ्या बिग बॉसच्या काळामध्ये माझ्यावर एवढी वाईट वेळ आली माय बाप, म्हणजे आमच्या जवळच्या लोकांनी सुद्धा साथी सोडल्या. पण मी तेवढ्या सगळ्या गोष्टीत उभं राहिले, त्याचं कारण फक्त माझं मायबाप होतं. मला एका क्षणाला वाटलं, अरे आयुष्यभर भजन कीर्तन केलं आपण, आपली चूक नसताना लोक आपल्याला त्रास देतात. विठ्ठलाचं नाम घेऊन जर आपल्याला त्रास होत असेल, आपण अख्ख्या जगाला आयुष्यभर सांगितलं की विठ्ठलाच्या नामाने त्रास होत नाही, दुःख होत नाही, एवढं जर आपल्याला होत असेल तर संतांनी एवढी सांभाळावी एवढी ताकद नाही आपल्याकडे. एवढी कुठं कसं असतं लखमापूरकर, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते. आणलेला स्टेटस ठेवायचा नाही. लोक नजर लावतात रे का, साधी गोष्ट आहे का? अवघड आहे लोकांचं. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, त्याच्या दारी जाण त्याला सांगा काय सांगायचं ते त्याच्यामुळे. आणि अजून एक वाक्य, कोण कुणामुळे मोठा होत नाही. तुम्ही एखाद्या राजकीय माणसाचं कार्यकर्ते आहात तरी तुम्ही तुमच्याच कार्यावर मोठे होता. त्या माणसाच्या नावामुळे इथे बापामुळे पोरगा मोठा होत. प्रारब्ध आहे बापाचं, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, पण पोराचं कर्म असल्याशिवाय प्रारब्ध कारणी लागत. बघा, बाप कीर्तनकार आहे, पोरगा होईलच याची खात्री. मिरासी या कलियुगामध्ये प्रारब्धासोबत सोबत कर्मालाही फार मान्यता आहे. समजतायत माझं वाक्य, कळतात का? की इथे कोणी कुणाला मोठं करत, माणूस मोठा होतो स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या निष्ठेवर, आई वडिलांच्या पुण्याईवर आणि पांडुरंगाच्या कृपेवर, बाकी कुणामुळेच नाही. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीचे राती जीवन विसंबी वाती ते ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. इथं ठरलेल्या आहेत काही गोष्टी ज्या अटळ आहेत, टळणार. पण अशक्याला शक्य करायची ताकद विठ्ठलाच्या नामात आहे. लोक म्हणले अशी काय ताकद आहे? तुकोबराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. अजून काय ताकद सांगावी? गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्यात देखत करू एवढी ताकद आहे विठ्ठलाच्या नामात. लोक म्हणले काही तोंडाला येईल म्हणून बघ ऐकतो म्हणून काही बोलायचं का महाराज? गाढवाचं कुठं घोडं होत असतं? मायबाप गाढवाचं घोडं होतं का? होतं का? तुम्ही मुदाम करता का रे? बोलत जा रे. वाटलं तर काय करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते पुढं बसलेलं, पण बोलत जा. तुम्हाला सवय, तुम्ही घेतल्याशिवाय बोलत नाही, देते पण तुम्ही बोलायला का काही नाही, ती घेतल्याशिवाय दुसरं काय माय बापर. माणसं काही काय तर अशी कीर्तनाला बसल्यात. तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी बसलोय ना ऐकाय, तू बोल ग. आणि काय कायच्या तोंडाकडे बघून असं वाटतंय आत्ता माणसं बोलवावी.
उचला या, दुसरं काय नाही माय बाप. बरं काय तू आहे याची जाणीव नाही त्या तोंडाकडे बघून. अरे मन करा रे प्रसन्न, सकल सिद्धीचे साधन, मोक्षात्वा बंधन. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड रे, पीस ऑफ माइंड. मन चंगा तो कटोती मे. तुमचं मन स्वच्छ नाही, तुम्ही अशी किती भजन केल्यावर तेव्हा भेटणार आहे. त्रिवेणी संगमिराना तीर्थभ्रमी चित्त नाही ना आम्ही. आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला फसवताय? अरे माय बापा तुम्ही फसताय. तुमचं कसं झालं माय बाप, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं एवढा करे हसतो? त्याला कंडक्टरला फसवला. तो म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? अरे वेड्या तू फसला रे. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्या हुनी दगड बरे देवा. सोपं आहे हरिमुखे, फार जास्त अवघडात जाऊ नका. तुका म्हणे सोपे आहे, फक्त शहाणा तो धनी, शिकवणारा आणि घेणारा दोन्ही शाणे पाहिजे. आमच्याकडे दोन्ही येडे येत. जग मानता म्हणून त्या व्यक्तीला मानायचं नसतं. माझा अनुभव आहे म्हणून त्या व्यक्तीला मानायचं असतं. आमच्यात कलियुगात काय झालंय, ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याच देवाला गर्दी जास्त आहे. खरं आहे खोट आहे? खऱ्याला खरं म्हणायचं. तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य तरी होत जा, पुढचं पुढं बघू. हा साह्य आपला निसता धक्का हाय म्हणाय, हाय हाय तरी हाय होय. मी बोलते रे, तुम्ही होय तरी म्हणा. बोलते रे एवढं तटपणे. खरं आहे का नाही? ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला म्हणजे टकल्यावरची केस काढून काढून टकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरत. पंढरपूर पायथ्याला आहे पण तिकडे जाणार का? प्रचार कमी. मी उच्च नीच मानत नाही. नाही जमला तिरुपतीचा बालाजी हरकत नाही. नाही उज्जैन केदारनाथ बद्रीनाथ नाही जमलं हरकत. देव असं नाही म्हणत इथेच या ठाईच बैसोनी आवडी आनंद. उच्च नीच मानू नका रे. उच्च नीच काही लेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित भावना युक्त. पण आमच्याकडे कसं आहे ना मायबा, ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोय. आता घेणाऱ्याला कोणी सांगावं तिची आई गुरी होती म्हणून ती गुरी आहे. ती काय साबणानं झाली हे रे. येडे कुठले कळत बी नाही रे दादा. कळत नाही असं नाही, लय कळतं. माझ्यापेक्षा जास्त कळतं तुम्हाला. फक्त कसं आहे ना, झोपलेल्याला उठवायचं सोपं असतं, अवघड कुणाला आहे? आपण त्यातलंच गवाळे बाय बाबा. आपल्याला कळत नाही असं नाही. आपण फक्त येड पांघरून पेडगावला जातो. दुसरं लय कळतं रे आपल्याला, लय कळतं माय बाप. म्हणून माझी विनंती आहे, कळतं ना तर समजून घ्या. विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता, आमच्यासाठी सर्वस्व तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपली आमोते. जर राखणारा तू आहेस माऊली म्हणतात, जर राखणारा तू आहेस तर आम्ही मानतोही तुलाच. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने. आणि ताकद बघा ना परमार्थामध्ये. माऊलींनी आमच्या एक शब्द वापरावा की पंढरपुराने येईन गुढी. माझ्या माऊलींच्या एका शब्दावर आज 20 लाख लोक आळंदी ते पंढरपूर चालतात. ही ताकद आहे. ताकद. आयुष्यातून एकदा तरी वारी अनुभवा. फार आनंद आहे मला भक्तीच्या या विषयाकडे. कळलं पाहिजे. आणि ज्याला कळलं आयुष्य खातो काळ. ज्याला कळालं संत समागमी धरावी. ज्याला कळालं करावी तातडी. त्याला विचार करायची गरज. त्याचा प्रत्येक क्षण आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग. पण जिथे तुम्ही अजूनही अंधारात आहे, जिथं जनाई म्हणतंय तुम्हाला आजही कळलं नाही पांडुरंगा काय जग आहे तुझं, ह्या माणसांना कसं समजून सांगावं. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, 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 पुण्यवंत पाताळे लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, स्वर्गाचा बहुमान वाढविला. दरिद्री तो भाग्यवंत केला, स्वर्गाचा बहुमान वाढविला. कीर्तिमानाचा अपमान केला. धुत झाला दरबार,
मग दुसरा येईल हे जरी नाही कळलं, हे जरी नाही ऐकलं, दुसरा येईल हे जरी नाही ऐकलं, सरते शेवटी काळ वाचून नेलं, एका जनार्दनी आमचे काय बघायलं. पिंपळा एका ठेक्यात पिंपळा महाद्वारी बोल बोलीत लेखा पिंपळा महाद्वारी, पिंपळा महाद्वारी बोलीत लेखा पिंपळा महाद्वारी. बोल बोलीत लेखा पिंपळा महाद्वारी, पिंपळात पायी पिंपळा, पिंपळात पायी पिंपळा. एक मात्रा पिंपळात पायी पिंपळा, पिंपळात पायी पिंपळा. अबघा अबघा दगड दिंगा ग, अबघा दगड दिंगा ग, अबघा दगड दिंगा ग ग ग ग ग ग. अबघा दगड दिंगा, नक 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 तुम्ही राम रंगी रंगागे, तुम्ही राम रंगी रंगागे, राम रंग रंगारे, तुम्ही राम रंग रंगारे. तुम्ही राम रंगी रंगागे, तुम्ही राम रंगी रंगागे. राम रंग रंगारे, तुम्ही राम रंग रंगारे. पिंगा ग पायी पिंगा ग, पिंगा ग पायी पिंगा. पिंगागबाई पिंगा, पिंगागबाई पिंगा. अबघा अबघा दगड दिंगा ग, अबघा दगड दिंगा ग, अबघा दगड दिंगा ग ग ग ग ग. अबघा दगड दिंगा ग, अबघा दगड दिंगा ग, अबघा दगड दिंगा. अबघा दगड दिंगा ग, अबघा दगड दिंगा ग, अबघा दगड दिंगा ग. पिंगा ग पायी पिंगा ग, पिंगा ग पायी पिंगा ग, पिंगा ग पायी पिंगा. अबघा 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 दगड दिंगा ग, अबघा दगड दिंगा ग, अबघा दगड दिंगा ग ग ग ग ग ग. भांगड दिंगा. लक्ष ही नाथ बाबांची गवळण आहे. अबघा थांगड दिंगा ग, अबघा थांगड दिंगा ग. आयुष्य म्हणजे दिंगा नाही माय. नको 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 घालू पिंगा ग, नको 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 घालू पिंगा ग. तुम्ही राम रंगी रंगा ग, तुम्ही राम रंगी रंगा ग. किती साधे शब्दात ना माय बाबा, पण काय गोडवा आहे ना. आयुष्यातून कधीतरी काकडा ऐका, हे सगळं ऐकाय भेटल तुम्हाला. हे सगळं गबाळ काकड्यातलंय. मला नवल वाटतं कधी कधी. माय बाप माय तुमच्या घरात देवघर आहेत? देवघर आहेत काय? आहे. तुम्ही आहेत काय? काय म्हणलं देवघर आहेत आणि तुम्ही नाव काय की पूजा करता ना माय? पूजा खेडेगावात बरं आहे, अजूनही पूजा केल्याशिवाय स्वयंपाकाला हात लावला जात. शहरात नुसतं लाकडाचं थोडंसं घर असतं, त्यात 3 देव असतात, पण आठवड्यात उदबत्तीच बदलली जाते, देवाला काय हात लावला जात नाही. अवघड आहे. या विषयाकडे या माय. खेडेगाव बरं आहे अजून, बोलत जा. देवघर आहेत, पूजा करता माय, फुलं वाहता माय, ताजी वाहता का शिळी वाहता ग माय? ताजी वाहता. चुकून एखादं शिळं आलं माय, काय करता ग माय? हा
बाजूला काढताना विचार करा ना मायबाप बरं का लखमापूरकर विचार करा ना देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला म्हातारे बसवता काय परमार्थ आहे का तुमचं हा ते काय म्हणतात आख्या गावाला कळत नाही रे एवढंच कळतं रे पुढचा काही मेळच लागत नाही म्हणजे वय त्यांनी करू नये त्यांच्यामुळेच आम्ही आहे पण आता मोठ्या माणसांचं कर्तव्य त्यांनी बारक्याला हाताला धरून हाणून मारून का होईना पण काकड्यात आणलं व्यासपीठावर सांगते मायबाप जेव्हा गावातली पोरं गावातला काकडा करतील ना तेव्हा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल हा विश्वास माझा ताकद आहे महाराज जगजोगी जगजोगी जागा जागा बोलती जगजोगी जगजोगी वासुदेव म्हणा वासुदेव
वैष्णवांचा मेळा गरुडापायी जडी जैसी बुडबुडे काकडा आयुष्यातून एकदा एक तरी अभंग माणसाला कळावा. जीवनात आयुष्यभर कडकड होणार एकदा काय नामदेवरायांचे कूट अभंग. लटके झाले कटके तेथे कटक्या एवढे राडे, लटके झाले कटके तेथे कटक्या एवढे राडे, उडत चिमणी सरत झाले त्याचे वाटे एवढे डोळे. लटके झाले